हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहे. बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्रीचा आपण 9th स्टँडर्डच्या मॅथ्स पार्ट 2ला आपण सुरुवात केलेली आहे आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहे. जास्त वेळ न घालवता आपण बघूया आता प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2ला जाण्याच्या आधी आपण काही बेसिक कन्सेप्ट बघूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवताना सिंपल जाईल, सोपं जाईल. ओके, चला. तर आता आपल्याला लाईन सेगमेंट म्हणजे माहीतच आहे. हा काय सेगमेंट ए बी. लाईन सेगमेंट हा कधी पण लेंथ ऑफ लाईन सेगमेंटची प्रॉपर्टी काय काय आहे, ए बी इज इक्वल टू बी ए. असं तुम्ही लेंथ ऑफ ए बी किंवा लेंथ ऑफ बी ए इक्वलच असणार आहे नेहमी. कारण का काय बदल होणार आहे काय, तुम्ही जर ए बी म्हणा किंवा बी ए म्हणा, लेंथमध्ये काय बदल होणार आहे काय नाही. हा काय आहे लाईन सेगमेंट. ह्याला दोन्ही बाजूला काय असतात, एंड पॉईंट्स असतात. बरोबर आहे, दोन्ही बाजूला एंड पॉईंट असतात. आता कॉन्ग्रंट सेगमेंट काय असतात, जर आपण दोन सेगमेंट सेम लेंथचं काढलं तर त्याला आपण कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणतो. म्हणजेच काय, इफ लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी. लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी कॉन्ग्रंट सेगमेंट आहे ते. जर दोघांची लेंथ सेम असेल तर त्याला आपण कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणतो. का अवघड आहे काय, एकदम सिंपल आहे. इथं काय लिहिलं आपण, इफ लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ सी डी देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी. जर दोघांची लेंथ सेम असेल तर सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी असणार आहे. इज आहे हे काय कॉन्ग्रंट सेगमेंट. मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. मिड पॉईंट ऑफ सेगमेंट काय असतं, मिड पॉईंट हा कधी सेगमेंटला काय दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. आता इथं मिड पॉईंट कोणता आहे, एम. म्हणजेच काय, जर ए एम कॉन्ग्रंट टू एम बी, काय मिड पॉईंट कधीही एका सेगमेंटला काय इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. जर इक्वल पार्ट्समध्ये जर डिवाइड करत असेल जर मिड पॉईंट, तर सेगमेंट ए एम इज इक्वल टू सेगमेंट एम बी असणार आहे. म्हणजेच काय, सेगमेंट ए एम कॉन्ग्रंट टू सेगमेंट एम बी. कळते, मिड पॉईंट ऑफ सेगमेंट म्हणतो याला. आता काय, हे रे ए बी. रे ए बी, रे काय असतो, रेला एका साईडला एंड पॉईंट असतो आणि बाकीला ॲरो असतो. म्हणजे ही रे इथून चालू होणार आहे आणि पुढंपर्यंत वाढत जाणार आहे. रे ए बी, एक साईडला एंड पॉईंट असतो, एक साईडला ॲरो असतो. ए इज एंड पॉईंट. इथं काय ए एंड पॉईंट आहे, ह्याला आपण रे ए बी म्हणू शकतो. कळतंय. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट म्हणजे काय, कोणता सेगमेंट मोठा आहे, कोणता सेगमेंट लहान आहे ते कम्पेअर करायचं. कम्पेअर कसं करतो आपण, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन साईननं. इथं काय, ए बी सेगमेंट लेस दॅन सी डी. म्हणजेच काय, लेंथ ऑफ ए बी काय असणार आहे, लेंथ ऑफ सी डीपेक्षा कमी असणार आहे. मग आपण त्याला ए बी लेस दॅन सी डी असं म्हणू शकतो. इझी आहे. तेच आपण सी डी ग्रेटर दॅन ए बी पण म्हणू शकतो. कारण काय, ए बी जर लेस असेल तर सी डी ग्रेटर असणार आहे, म्हणजे सी डी ग्रेटर दॅन ए बी पण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण सेगमेंट कम्पेअर करतो. इझी आहे. ओके, 6 नंबरची प्रॉपर्टी काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्ग्रंट सेगमेंट. जर सेगमेंट कॉन्ग्रंट असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात ते आता बघायचं आहे. रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटीमध्ये काय म्हणजे काय, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. म्हणजे काय, एक जर सेगमेंट आपण ए बी काढला, हा जर सेगमेंट ए बी असेल, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. म्हणजे काय, सेगमेंट इटसेल्फ ऑल्सो कॉन्ग्रंट, म्हणजे स्वतःला देखील सेगमेंट कॉन्ग्रंट असू शकतात. हे रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आहे. सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी म्हणजे काय, एखादा जर कोणता सेगमेंट असेल तर स्वतःला देखील कॉन्ग्रंट असतो. सिमेट्रिक म्हणजे काय असते, सिमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी ऑल्सो कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. म्हणजेच काय, आता इथं समजा, आता इथं एक अजून एक सेगमेंट घेतला सी डी. जर सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी असेल तर सेगमेंट सी डी पण सेगमेंट ए बीला कॉन्ग्रंट असणार आहे. काय चुकीचं आहे काय, दोन्ही कॉन्ग्रंटच आहेत. जर ए बी जर सी डीला कॉन्ग्रंट असेल तर सी डी पण ए बीला कॉन्ग्रंट असणार आहे. त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, सिमेट्री म्हणतो. आता काय, ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ. ही प्रॉपर्टी काय, आता समजा इथे एक आपण सेगमेंट ई एफ काढला. ओके, आता ह्याने काय म्हटलं आहे, जर सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी असेल, मग जर कॉन्ग्रंट कधी असणार आहे, दोघांची लेंथ सेम असल्यावरती. बरोबर आहे. मग आता सेगमेंट ए बी इज इक्वल टू सेगमेंट सी डीचं असणार आहे, लेंथ सेम असल्यामुळं, कॉन्ग्रंट असल्यामुळं. मग काय पुढे काय म्हटलं आहे, अँड सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ. मग सेगमेंट सी डीची आणि सेगमेंट ई एफची देखील लेंथ सेम असणार आहे. मग आपण असं म्हणू शकतो का, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ. कारण काय, तिघांच्या लेंथ ह्या सेमच आहेत, त्यामुळे आपण डायरेक्टली म्हणू शकतो सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ. काय आहे, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ, सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ई एफ. ओके, यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्झिटिव्हिटी. एकदम सिंपल प्रॉपर्टी आहे, काय अवघड नाही आहे. ओके, 7वी प्रॉपर्टी काय आहे, परपेंडिक्युलर.
परपेंडिक्युलर म्हणजे काय 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट करतात. आता काय येतं ए बी सेगमेंट परपेंडिक्युलर टू सी डी काय हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे बायसेक्ट केलं या ए बी सेगमेंटला सी डी लाईननं बायसेक्ट केले त्यामुळे हे काय परपेंडिक्युलरमध्ये बायसेक्ट करतात म्हणून सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी ओके किंवा ए बी परपेंडिक्युलर टू सी डी ओके सिम्पल प्रॉपर्टीज आहेत काय अवघड नाही आहे. प्रॅक्टिस सेट आता आपण 1.2 बघूया. प्रॅक्टिस सेट 1.2चा पहिला क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन 1 नंबर आहे द फॉलोइंग टेबल शोज द पॉईंट्स ऑन द नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स डिसाइड वेदर द पेयर्स ऑफ द सेगमेंट गिवन बिलो आर द कॉन्ग्रंट ऑर नॉट. ओके आपल्याला नंबर लाईनवरचे हे आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला सेगमेंट दिलेले आहेत ते आपल्याला कॉन्ग्रंट आहे का नाही सांगायचं आहे. सिम्पल आहे एकदम. आतापर्यंत काय आता आपल्याला डायरेक्टली इथं दिलेलं नाही आहे. पहिला आपल्याला काय करायला पाहिजे कोऑर्डिनेट्स ऑफ सेगमेंट डी आणि ई घ्यायला पाहिजे त्याचं डिस्टन्स काढायला पाहिजे. मग कोऑर्डिनेट्स ऑफ सेगमेंट ए आणि बी घ्यायला पाहिजे मग त्याचं डिस्टन्स काढायला पाहिजे आणि ते इक्वल आहेत का बघायचं आणि मग आपण सेगमेंट डी ई आणि सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट आहे का नाही सांगू शकतो. ही जे आहे आता काय आपण बघूया. ओके आता आपण हा पहिला क्वेश्चन बघूया. आता काय पहिला आपल्याला करायला पाहिजे सेगमेंट डीचं कोऑर्डिनेट्स घेऊन आपल्याला डिस्टन्स ऑफ सेगमेंट डी आपल्याला मोजायला पाहिजे. मग नंतर आपण काय घेणार कोऑर्डिनेट्स ऑफ सेगमेंट ए बी घेणार आणि त्याचं डिस्टन्स मोजणार आणि जर ते दोन्ही इक्वल असतील तर आपण ते सेगमेंट डी कॉन्ग्रंट आहे का नाही सांगू शकतो. ओके आता आपण पहिला काय करणार कोऑर्डिनेट्स ऑफ सेगमेंट डी आणि ए घ्यायचं. इथं लिहूया कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी किती आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी किती आहे -7. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई किती आहे 9. मग आता काय सिन्स आत्तापर्यंत डिस्टन्स आपण काढण्यात आता काय आपण एक्सपर्टच झालेलो आहे. कसं आपण काढतो मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करतो. सिन्स 9 इज ग्रेटर दॅन -7 9 हे -7पेक्षा मोठं आहे त्यामुळं काय डिस्टन्स ऑफ डी ई किती असणार आहे 9 - -7 किती असणार आहे 16. ओके की हे ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. आपण काय काढलं आता डिस्टन्स ऑफ सेगमेंट डी ई काढला. आता डिस्टन्स ऑफ सेगमेंट ए बी पण काढायला लागणार. मग त्यासाठी आपण काय लिहिणार परत आता लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए काय -3. मग तसंच कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट काय करायचं आहे बी काढायचं आहे. बीचं किती आहे 5. तुम्ही असं डॅश डॅश करायचं नाही मी सेमच आहे त्यामुळे डॅश केलेलं आहे. तुम्ही इथं लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी 5. इथं लिहायचं सिन्स 5 ग्रेटर दॅन -3 देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी किती असणार आहे 5 - -3 किती असणार आहे मग आता मायनस प्लस होणार 8 असणार. ओके मग डिस्टन्स ऑफ ए बी किती येणार आहे 8 येणार आहे. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. आता आपण जेव्हा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 बघतो आपल्याला काय आता इथं आपल्याला आपण इथं डिस्टन्स काढले. मग डिस्टन्स काढला आपण इथं मग ह्याला आपण लेंथ ऑफ डी पण म्हणू शकतो. लेंथ ऑफ डी आपल्याला किती मिळालं 16. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया आणि इथं लेंथ ऑफ आपल्याला ए बी मिळालं. ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. मग आता काय फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 आपण काय म्हणू शकतो लेंथ ऑफ डी नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए बी आहे म्हणू शकतो आपण. म्हणजेच काय हे सेगमेंट कॉन्ग्रंट नसणार आहेत. इझी आहे एकदम. ओके मग आता इथं आपण डायरेक्ट काय लिहूया लेंथ ऑफ डी ई नॉट कॉन्ग्रंट टू लेंथ ऑफ ए बी. ओके बरोबर आहे. लेंथ ऑफ डी नॉट कॉन्ग्रंट टू लेंथ ऑफ ए बी आहे म्हणजे काय हे सेगमेंट कॉन्ग्रंट असणार आहेत काही नाही. सेगमेंट कॉन्ग्रंट असायला काय लागतात दोन्ही आपल्याला इक्वल लागतात इक्वल लेंथचे लागतात खरे इक्वल लेंथचं नाही आहे. हे आपण कशाच्या ह्याच्यात निघलो आहे फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपण लिहू शकतोय. बघा इक्वेशन 1 आणि 2 आपण कम्पेअर केलं तर इक्वल आहेत का नाही आहे. म्हणून आपण लिहिणार सेगमेंट डी ई अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रंट अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रंट. ओके इझी आहे काय अवघड नाही आहे. ओके आता बघूया क्वेश्चन नंबर 2. आपल्याला हे पॉईंट्स लागणार आहेत ते आपण मध्ये मध्ये बघायला घेऊया. ओके सेगमेंट बी सी आणि सेगमेंट सी ए डी दिलेला आहे. आता आपल्याला काय करायला लागणार पहिला आपण कोऑर्डिनेट्स घेतो नेहमीप्रमाणे. कोऑर्डिनेट्स
ऑफ पॉईंट बी. ओके, मग त्याचप्रमाणे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट आपल्याला काय सी पण लागणार आहे. कोऑर्डिनेट ऑफ बी किती आहे, कोऑर्डिनेट ऑफ बी इथं 5 आहे आणि सी किती आहे 2 आहे. ओके, इथं कोऑर्डिनेट ऑफ बी किती आहे 5 आणि कोऑर्डिनेट ऑफ सी 2 आहे. घेतलं. आता आपण सिन्स 5 ग्रेटर दॅन 2 आहे म्हणून डिस्टन्स ऑफ बी सी किती असणार आहे 5 - 2 असणार आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा म्हणजे काय इथं 3 येणार आहे. म्हणजेच काय लेंग्थ ऑफ सेगमेंट बी सी किती असणार आहे 3 असणार आहे. ह्याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. आता पुढे काय सेगमेंट ए डीचा आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज इक्वल टू आपण काय देणार कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए किती आहे -3 आहे. इथं बघा कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट -3 आहे. कोऑर्डिनेट ऑफ डी किती असणार आहे आता ते द्यायचं. कोऑर्डिनेट ऑफ डी किती आहे बघा, कोऑर्डिनेट ऑफ डी -7 आहे. -7 मग आपल्याला माहिती आहे -3 -7पेक्षा मोठा असते. सिन्स -3 ग्रेटर दॅन -7 डिस्टन्स ऑफ ए डी इज इक्वल टू -3 -7 काय येणार आहे याचा आन्सर. मग -3 -7 आपण जेव्हा करतो आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 4. बरोबर आहे. इथं मायनस मायनस प्लस होणार आणि काय मग वजाबाकी होणार आहे, सबस्ट्रॅक्ट होणार आहे, 4 मिळणार. मग आता हे पण आपल्याला ह्याला काय आपण म्हणायचं लेंथ ऑफ ए डी आपल्याला मिळालं किती मिळालं 4 मिळालं. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके, मग आता काय फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 दोन्ही सेम आहेत काय. इक्वेशन 1 किती आली 3 आली, इथं 4 आले. मग आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय म्हणू शकतो आपण लेंथ ऑफ बी सी नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए डी. बरोबर आहे, इक्वल आहे का नाही आहे. म्हणून आपण डायरेक्टली लिहू शकतो सेगमेंट बी सी अँड सेगमेंट ए डी आर नॉट कॉन्ग्रंट. ओके, इझी आहे काय अवघड आहे काय नाही आहे. बरोबर आहे. चला पुढे बघूया. आता काय सेगमेंट बी आणि सेगमेंट ए डी आपल्याला कॉन्ग्रंट आहेत काय नाही सांगायचं आहे. मग आपण काय करणार पहिला कोऑर्डिनेट ऑफ बी आणि कोऑर्डिनेट ऑफ ई घ्यायला पाहिजे. आपण पहिला डिस्टन्स मोजणार, ह्याचं पण डिस्टन्स घेणार, इक्वल आलं तर कॉन्ग्रंट असणार नाही तर नसणार. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी आपण घेणार आहे. मग त्यापुढे काय कोऑर्डिनेट ऑफ ई पण घेणार. बी आणि ईचं कोऑर्डिनेट्स काय काय आहेत बघूया. बीचं किती आहेत कोऑर्डिनेट्स 5 आणि ईचं कोऑर्डिनेट काय आहे 9. आता इथं काय 9 हे 5पेक्षा मोठं आहे. लिहिणार आपण सिन्स 9 ग्रेटर दॅन 5. मग आपण काय डिस्टन्स ऑफ बी ई आपण काय म्हणू शकतोय 9 - 5 मग किती येणार आहे 4. डिस्टन्स ऑफ बी 4 मिळालं म्हणजेच काय लेंग्थ ऑफ आपल्याला बी काय मिळालं 4 मिळालं. ह्याला काय नाही इक्वेशन नंबर 1 दिला आपण. पुढं आता काय आपल्याला डिस्टन्स ऑफ ए डी काढायचं आहे. मग त्यासाठी आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए घेणार आपण आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी पण घेणार, डी घेणार कारण डिस्टन्स ए डी काढायचं आहे. काय काय आहेत कोऑर्डिनेट्स, एचं कोऑर्डिनेट्स काय आहेत -3 आहे, डीचं कोऑर्डिनेट काय आहे -7 आहे. माहिती आहे आपल्याला. मग सिन्स -3 ग्रेटर दॅन -7 म्हणून काय आपण डिस्टन्स ऑफ ए डी आपण काढणार काय -3 - -7. बरोबर आहे. काय येणार आहे ह्याचं 5 येणार आहे. -3 - 7 आपण केलं इथं मायनस मायनस प्लस होणार. मग आन्सर काय येणार आहे आपलं 4 येणार आहे. ओके, 7मधनं जर 3 वजा झालं तर काय येणार आहे 4 येणार आहे. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ओके, मग आता आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 हे काय आहे लेंथ ऑफ बी ई इज इक्वल टू लेंथ ऑफ ए डी. ओके, लेंथ ऑफ बी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए डी असणार आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरनं. म्हणजेच आपण म्हणू शकतोय सेगमेंट बी ई अँड सेगमेंट ए डी आर कॉन्ग्रंट. ओके, सिम्पल आहे. आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मधनं आपण म्हणू शकतो सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए डी. सिम्पल आहे, इझी आहे. ओके, आता बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे आता बघायचं. पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी
इफ ए बी इज इक्वल टू 8 देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम. ओके, आपल्याला एम हा मिड पॉईंट दिला आहे सेगमेंट ए बीचा. म्हणजे ही डायग्राम कशी आपण जर ही जी लाईन काढली तर आपल्याला काय मिळणार आहे, हा सेगमेंट समजा आपण ए बी हा सेगमेंट आहे. ओके, आपल्याला ए बी सेगमेंट दिला आहे आणि यम हा मिड पॉईंट आहे त्याचा. हा यम मिड पॉईंट काढला आपण याचा. इफ ए बी इज इक्वल टू 8, ए बीची लेंथ किती दिली आपल्याला, ही जी पूर्ण लेंथ काय आहे 8 आहे. ओके, देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम. ए एमची आपल्याला लेंथ काढायचं आहे. तर आता आपल्याला माहिती आहे एम जर मिड पॉईंट कोणत्या सेगमेंटला असेल तर तो इक्वल पार्ट्समध्ये सेगमेंटला डिवाइड करतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, जर आता समजा आपण लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू लेंथ ऑफ एम बी असणार आहे, लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू लेंथ ऑफ एम बी असणार आहे. मग आपल्याला फक्त लेंथ ऑफ ए एम म्हणजे हाफ पार्टची आपल्याला लेंथ जर काढायची असेल तर हे काय 1/2 लेंथ ऑफ ए बी असणार आहे. मला काय सांगायचं आहे बघा, समजा आता आपण इथं लिहूया बघा. आता पॉईंट एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. ओके, पॉईंट एम हा मिड पॉईंट आहे सेगमेंट ए बीचा. अँड लेंथ ऑफ आपल्याला ए बी काय दिलेले आहे 8 दिलेला आहे. एम हा मिड पॉईंट आहे. म्हणजेच आता एम हा मिड पॉईंट असेल तर ए एमची लेंथ किती असणार आहे 1/2 लेंथ ऑफ ए बी असणार आहे. कारण काय मिड पॉईंट हा कोणत्याही सेगमेंटला 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. बरोबर आहे. मग आता आपण काय लिहिणार इथं, लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू काय लेंथ ऑफ एम बी असणार आहे. लेंथ ऑफ ए एम आणि लेंथ ऑफ एम बी इक्वल असणार आहे. मग त्याला आपण 1/2 लेंथ ऑफ ए बी लिहू शकतो. कारण का हाफ लेंथ असणार आहे ह्याची. जर आपल्याला सेगमेंट ए एम किंवा सेगमेंट एम बीची आपल्याला जर लेंथ काढायची असेल तर ए बीच्या लेंथपेक्षा हा हाफ असणार आहे सेगमेंट ए एम किंवा एम बी. बरोबर आहे. मग आता काय 1/2 लेंथ ऑफ ए बी किती आहे 8 आहे. ओके, मग ह्याचा आन्सर किती येणार आहे 4. म्हणजेच काय लेंथ ऑफ ए एम आपल्याला काय मिळालं 4. इझी आहे, काय अवघड आहे. कारण का एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. इथं आपण कारण इथं लिहू शकतो. रिझन ह्याचं काय लिहिणार, हे आपण फॉर्म्युला का वापरला ह्याचं रिझन जर तुम्हाला लिहायचं असेल तर इथं आपण लिहू शकतो. इथं आता मी पुढे लिहित नाही, इथं खालती लिहितो. ह्याच्या पुढे तुम्ही लिहिणार एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी असं तुम्ही लिहू शकता. ओके, सिम्पल आहे. त्याच पद्धतीनं हा क्वेश्चन पण सेमच आहे. ओके, याच पद्धतीनं आपल्याला हा पण क्वेश्चन सोडवायचा आहे. आता इथं काय म्हटलं आहे, पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. पहिला एक सेगमेंट काढला, हा सेगमेंट सी डी आहे आणि पॉईंट पी हा त्याचा मिड पॉईंट आहे. ओके, पॉईंट पी हा मिड पॉईंट आहे सेगमेंट सी डीचा. आपल्याला काय दिलं आहे, इफ लेंथ ऑफ सी पी आपल्याला दिलेला आहे 2.5. म्हणजे ह्याची लेंथ आपल्याला किती दिलेला आहे 2.5. ओके, ह्याची लेंथ आपण लिहिली. फाइंड द लेंथ ऑफ सी डी. फाइंड द लेंथ ऑफ सी डी आपल्याला काढायचं आहे. आपल्याला जर एकाची लेंथ दिली असेल, आता मिड पॉईंट हा सेगमेंटला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. जर आपण लेंथ ऑफ सी पी प्लस लेंथ ऑफ पी डी जर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे डायरेक्टली सेगमेंट सी डीची लेंथ आपल्याला मिळणार आहे. बरोबर आहे. किंवा तुम्ही हा फॉर्म्युला वापरून देखील डायरेक्टली लिहू शकता. आता हा फॉर्म्युला जर वापरून आपण लिहिलं तर आपल्याला काय मिळते बघूया आपण. पहिला आपण काय लिहिणार, पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. ओके, पॉईंट पी हा मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी आहे. आणि आपल्याला काय अँड लेंथ ऑफ आपल्याला काय दिलेलं आहे सी पी दिलेलं आहे. लेंथ ऑफ सी पी इज इक्वल टू 2.5. लेंथ ऑफ सी पी आपल्याकडे आहे, हे घेऊन दिलेलं आहे आपल्याला. मग आता आपल्याला माहिती आहे लेंथ ऑफ, जर आता आपल्याला कोणताही हाफ डिस्टन्स आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, लेंथ ऑफ सी पी इज इक्वल टू 1/2 लेंथ ऑफ सी डी आपण म्हणू शकतो. का म्हणू शकतो असो, एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. किंवा पी हा पी इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट सी डी. ओके, पी हा सेगमेंट सी डीचा मिड पॉईंट आहे म्हणून आपण इक्वेशन लिहू शकतो. कारण का मिड पॉईंट हा कोणत्याही सेगमेंटला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. मी सारखं तुम्हाला तेच सांगालो आहे जेणेकरून तुमच्या पण एकदा सांगितलं की लक्षात होऊन जाईल. ओके, आता मग आपण काय, आता सेगमेंट सी पीच्या आपल्याला लेंथ दिल्या किती आहे 2.5, 1/2 लेंथ ऑफ सी डी. ओके, आता हे 2 डिवाइडला इकडे जाणार आहे मल्टिप्लिकेशनला. 2.5 इंटू 2 होणार, लेंथ ऑफ सी डी येणार आहे मग. ओके, मग लेंथ ऑफ सी डी किती येणार आहे 5. ओके, मग लेंथ ऑफ आपल्याला सी डी काय मिळालं 5.
आपण डायरेक्टली पण फाइंड करू शकतो. लेंथ ऑफ सी पी प्लस लेंथ ऑफ पी डी आपण जर का फाइंड केलं तर आपल्याला लेंथ ऑफ सी डी मिळणार आहे, कारण काय दोन्ही इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड आहेत. हे जी जेवढी लेंथ असणार आहे त्याचीच एवढी असणार आहे. मग ह्या दोघांना प्लस केल्यावरती आपल्याला काय लेंथ ऑफ सी डी आपल्याला अशा पद्धतीनं मग डायरेक्टली मिळू शकते. ओके, खरं आपण ह्या काय फॉर्म्युला वापरून केलेला आहे. इझी आहे, काय अवघड होतं काय, जरासुद्धा अवघड नाही आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 4 बघूया आता. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला काय म्हटलेलं आहे, इफ ए बी, एक मिनिट थांबा जरासं, इथं एक लाईन मारतो म्हणजे कसं आपल्याला सोडवायला सिंपल जाईल. ओके, हे केलं. आता इफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, बी पी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड ए पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कम्पेअर द सेगमेंट. काय आपल्याला कम्पेअर करायचे सेगमेंट. कसं कम्पेअर करणार आपण, आता आपल्याला माहिती आहे. आता आपण असं म्हणू शकतो का, आता तुम्ही डायग्राम काढली तरी चालेल. नाही, डायग्राम काय काढायची गरज नाही आहे. पहिला काय गिवन लिहा, गिवन काय काय लिहून घेतलं. लेंथ ऑफ ए बी आपल्याला दिलेला आहे काय आहे 5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ बी पी आपल्याला दिलेला आहे 2 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ए पी आपल्याला दिलेला आहे काय आहे 3.4 सेंटीमीटर. ओके, आपल्याला ह्याच्या लेंथ दिलेल्या आहेत आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला काय गिवन आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे आपण कम्पेअर करायच्या व्हॅल्यू. कम्पेअर कसं करू शकतो आपल्याला माहिती आहे. तर 4 2 लेस दॅन 3.4 आणि 3.4 लेस दॅन 5. ओके, हे आपल्याला माहिती आहे. 2 हे लेस दॅन 3.4 असणार आहे आणि 3.4 हे लेस दॅन 5 आहे. बरोबर आहे. मग आपण ह्याला काय लिहू शकतो, लेंथ ऑफ बी पी म्हणजेच काय 2 सेंटीमीटर लेस दॅन लेंथ ऑफ ए पी लेस दॅन लेंथ ऑफ ए बी. ओके, लेंथ ऑफ ए बी 5 सेंटीमीटर या पद्धतीने लिहू शकतो. मग आता आपण काय लिहिणार, कम्पेअर केल्यावरती आपल्याला मिळालं देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, सेगमेंट बी पी लेस दॅन सेगमेंट ए पी लेस दॅन सेगमेंट ए बी. अशा प्रकारे आपण कम्पेअर केलेलं आहे. काय सिंपल आहे, काय अवघड होतं काय. आपण काय पहिला आपल्याला माहिती आहे 2 लेस दॅन 3.4 आहे, 3 लेस दॅन 5 आहे. मग तेच आपल्याला लेंथ ऑफ बी पी लेस दॅन आपल्याला ह्याच्यावरून काय आलं, लेंथ ऑफ ए पी लेस दॅन लेंथ ऑफ ए बी आहे ह्या काय आलं. ओके, मग ह्याच्या लेंथ जर लेस असतील तर त्याचं सेगमेंट पण त्याच प्रकारे असणार आहे. मग सेगमेंट बी पी पण काय असणार आहे, लेस असणार आहे सेगमेंट ए पीपेक्षा, आणि सेगमेंट ए पी पण लेस दॅन असणार आहे सेगमेंट ए बीपेक्षा. काय अवघड होतं काय नाही आहे, एकदम इझीच आहे. पण एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. फक्त आपल्याला कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे कोणताही क्वेश्चन सोडवताना. ओके, पुढचा क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 6. ओके, आता आपल्याला राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन विथ द रेफरन्स फिगर. ही फिगर दिलेला आहे, या फिगरच्या मदतीनं आपल्याला आन्सर द्यायचे आहेत क्वेश्चनचं. पहिला क्वेश्चन काय, राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ आर पी. ओके, अपोजिट रे आपल्याला सांगायचा आहे आर पीचा. आता आर पी कुठं आहे, आर पी इथं आहे. ओके, रे आर पी म्हटले म्हणजे हा असा आहे सेगमेंट. ओके, रे आर पी म्हटले म्हणजे काय, हे असा आहे. ओके, आर पीच्या अपोजिट आपल्याला काय सांगायचं आहे, रे सांगायचं. आर पीच्या अपोजिट रे कोणता, आर पी इकडे चालला आहे, लेफ्ट टू राईट चालला आहे. एंड पॉईंट आर आहे, पी हा ह्याचा एरो असणार इकडं. ओके, आर पी असा चालला आहे. आर पीच्या अपोजिट रे कोणते कोणते असू शकतात, आर एस आणि आर टी असू शकतात. बघा, हे आर पी इकडे चालला आहे, त्याच्या अपोजिट आर एस आणि रे आर टी असू शकतं. बरोबर आहे. मग ह्याचा आन्सर काय असणार आहे, रे आर एस और रे आर टी. रे आर एस और रे आर टी. बरोबर आहे. आर पी इकडे चालला आहे, ह्याच्या अपोजिट कोणता रे असू शकतो, रे आर एस असू शकतो किंवा रे आर टी असू शकतो. इझी आहे, काय अवघड आहे काय नाही आहे. ओके, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे आर क्यू अँड रे आर पी. ओके, इंटरसेक्शन सेट लिहायचं आपल्याला रे आर क्यू आणि रे आर पीचा. आर क्यू कुठं आहे, आर क्यू इथं आहे, आणि आर पी कुठं आहे, आर पी इथं आहे. ओके, ह्याचा इंटरसेक्शन पॉईंट कोणता असू शकतो, रे पी क्यू असणार आहे. हे बघा कसं, इंटरसेक्शन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कॉमन आपण पॉईंट काढतो. मग कॉमन पॉईंट कोणता आहे, आता रे आर क्यूपासून इथं आला आहे आणि रे पी क्यू पण आहे. ओके, रे आर क्यू आणि रे आर पी. आर क्यू इथं आहे आणि आर पी इथं आहे. बरोबर आहे. हा रे आहे, हा पुढं वाढत जाणार आहे. मग ह्याचं कॉमन इंटरसेक्शन पॉईंट कुठला, पी असणार आहे. बघा की सिम्पल आहे. हे बघा, आता इथं आर क्यू कुठं आहे, आर क्यू इथं आहे आणि आर पी कुठं आहे, इथं आहे. ओके, मग आता ह्याच्यातलं कॉमन इंटरसेक्शन पॉईंट कुठला असणार आहे, रे पी क्यू. हा हाफ देखील पुढे जाणार आहे आणि हा पण पुढे जाणार आहे. मग इंटरसेक्शन ह्याचा पॉईंट कुठला असणार आहे, पी क्यू. मग आपण म्हणू शकतो
कॉमन आपल्याला मिळाला की हा पॉईंट कॉमन मिळतो, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, रे पी क्यू हा त्याचा इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे. ओके. तिसरा क्वेश्चन काय, राईट द युनियन सेट ऑफ द सेट पी क्यू अँड क्यू आर. सेट पी क्यू सेगमेंट पी क्यू कुठं आहे, सेगमेंट पी क्यू इथं आहे आणि सेगमेंट क्यू आर, पी क्यू आणि क्यू आरचा आपल्याला काय युनियन लिहायचं आहे. मग युनियन काय असणार आहे, लाईन आर क्यू असणार आहे. युनियन म्हणजे काय, आपण सगळे जेवढे आपल्याला इन्क्लूड करता येतात तेवढं आपण इन्क्लूड करतो त्यामध्ये. ओके. आता इथं काय म्हटलं आहे, पी क्यू आणि क्यू आर. क्यू आर हा इथं आहे आणि पी क्यू इथं आहे. मग ह्याचा युनियन कशामध्ये असणार आहे, आर क्यू असणार आहे युनियन. ह्याच्यामध्ये सगळे पॉईंट येणार आहेत. काय येणार आहेत ते म्हणजे आपण काय म्हणू शकतो, लाईन क्यू आर इज द युनियन म्हणू शकतो आपण त्याला. ह्याचा आन्सर काय असणार आहे, लाईन क्यू आर. इझी आहे का, अवघड आहे काय, नाही आहे. आता काय, स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. सेगमेंट क्यू आर कुठं आहे, सेगमेंट क्यू आर इथं आहे. सेगमेंट क्यू आर हा कोणाकोणाचा सबसेट असू शकतो, रेज ऑफ रेज कोणत्या रेजचा सेगमेंट क्यू आर हा सबसेट असू शकतो. एक तर सेगमेंट क्यू आर स्वतःचाच म्हणजे रे क्यू आर स्वतःचा सेगमेंट स्वतः असू शकतो, किंवा रे एस क्यू पण असू शकतो, रे क्यू एस पण असू शकतो. आपल्याला काय क्यू आर सांगायचं आहे, क्यू आर कुठं आहे, इथं आहे. ओके. क्यू आर सेगमेंट इथं आहे. रे एस क्यू किंवा रे क्यू आर पण, क्यू एस पण असू शकतो, रे टी क्यू किंवा रे क्यू टी पण असू शकतो. या सगळ्या सेगमेंटचा हा सेगमेंट आर क्यू हा किंवा क्यू आर हा सबसेट असू शकतो. मग ह्याचा आन्सर काय काय असणार आहे, रे क्यू आर, रे क्यू आर. मग आणि कोणता, रे क्यू एस पण आहे, रे क्यू टी पण आहे, रे आर क्यू पण असणार आहे, रे एस क्यू पण असणार आहे आणि रे टी क्यू पण असणार आहे. या सगळ्या सेगमेंटचा, या सगळ्या रेचा क्यू आर हा सबसेट असू शकतो. इझी आहे का, अवघड होतं काय, नाही आहे. ओके. राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज ऑफ द कॉमन एंड पॉईंट आर. एंड पॉईंट आपल्याला आर धरायचा आहे आणि त्याचा अपोजिट रेज आपल्याला सांगायचे आहेत. जर एंड पॉईंट आर जर इथं धरला, अपोजिट रेज कोणत्या कोणत्या असू शकतात, रे आर पी आणि रे आर एस असू शकतो, रे आर पी आणि रे आर एस. मग रे आर क्यू आणि रे आर टी पण असणार आहे, आणि रे एस टी आणि रे एस टी आणि नाही रे एस टी असणार आहे. आपण कोणते कोणते म्हणू शकतो, रे आर पी, रे आर एस आणि रे आर पी, रे आर टी आणि रे आर क्यू हे अपोजिट असणार आहेत. हे जे अपोजिट रेज विथ द कॉमन एंड पॉईंट आर म्हटलं, एंड पॉईंट आर धरला आणि अपोजिट रे हे असणार आहेत. कोणते कोणते असणार मग आता, रे आर पी अँड रे आर एस, आणि कोणता कोणता, रे आर क्यू अँड रे आर टी. ओके. हे अपोजिट रेज विथ द कॉमन एंड पॉईंट्स आर असणार आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 6 बघूया. राईट एनी टू रेज विथ द कॉमन एंड पॉईंट यस. काय कोणत्या पण टू रेज सांगायचे आहेत, कॉमन एंड पॉईंट काय, यस. कोणतीही घ्या मग तुम्ही, यस आर घ्या, रे यस आर घ्या. काय कॉमन एंड पॉईंट फक्त आपल्याला यस धरायचा आहे. रे एस पी घ्या, मग रे एस क्यू या कोणताही घेऊ शकता, फक्त कॉमन तुम्हाला एंड पॉईंट यस धरायचा आहे. मग तुम्ही एस टी पण घेऊ शकता. ओके. 2च लिहायला लावलेलं आहेत, आपण इथं 3 लिहिलेलं आहे तरी पण. ओके. आता क्वेश्चन नंबर 7 काय आहे, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. एस पी रे कुठं आहे, एस पी रे इथं आहे, आणि एस पी आणि एस टी कॉमन इंटरसेक्शन काय पॉईंट याच असणार आहे. कॉमन बघा की तुम्ही, जर रे एस पी घेतला, एस पी इथून इथं जातो आणि एस टी इकडून इकडे जातो, कॉमन कोणता आहे, यस पॉईंट आहे. म्हणजे ह्याचं काय, पॉईंट यस हा इंटरसेक्शन सेट असणार आहे. इझी आहे का, अवघड होतं काय, क्वेश्चनमध्ये जरासुद्धा अवघड नाही आहे. ओके. ह्याचा आन्सर काय आले, पॉईंट यस आलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 आणि प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होऊन जाणार आहे. ओके. क्वेश्चन नंबर 6 काय आहे, आपल्याला आन्सर द क्वेश्चन विथ द फिगर. आपल्याला या फिगरच्या हेल्पनं आपल्याला आन्सर द्यायचं आहे क्वेश्चनचं. काय क्वेश्चन नंबर 1 काय आहे, स्टेट पॉईंट विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी. आपल्याला असे पॉईंट सांगायचे आहेत जे की इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी आहेत. पॉईंट बी इथं इक्विडिस्टन्सला कोणते कोणते पॉईंट येणार आहेत, त्याचं इक्विडिस्टन्सला आपण पॉईंट आपलं कुठलं येणार आहेत, पॉईंट ए येणार आहे, पॉईंट सी येतो इक्विडिस्टन्सला. ओके. आणि भरपूर येतात, आपण एक लिहायचं आणि सोडायचं. ओके. किंवा अजून बाकीचं पण आपण लिहू शकतो, कोणते कोणते येतात डायरेक्टली आपण लिहूया. डायरेक्ट आन्सर बघा, क्वेश्चन नंबर 1चा आन्सर मी इथे लिहिलो आहे. कोणते कोणते येतात,
पॉईंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी आर, पॉईंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट बी आर ए अँड सी. आता याला आपण एक नंबर देऊया ए अँड सी, बिकॉज आपण त्याचं कारण पण करणार, बिकॉज डिस्टन्स ऑफ बी ए इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ बी सी. त्यामुळं डिस्टन्स त्याचं सेम आहे, त्यामुळं आपण त्याचं किती डिस्टन्स 2, त्यामुळं काय आपण लिहू शकतो द पॉईंट ए अँड सी बिकॉज ऑफ डिस्टन्स ऑफ बी ए आणि डिस्टन्स ऑफ बी सी सेम आहे, किती आहे 2 युनिट्स आहे. त्यामुळे आपण काय ए आणि सी लिहू शकतो. 2 नंबरला आपण आणि कोणता पॉईंट लिहू शकतो, डी अँड पी पण लिहू शकतो. डी कुठं आहे, डी इथं आहे, डी अँड पी. बीपासून इक्विडिस्टन्स लाईन ह्याचं किती असणार आहे, ह्याचा आन्सर आपण काय लिहू शकतो 4, कारण का डिस्टन्स 4 आहे दोघांच्या मध्ये, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे, त्यामुळे हे पण डी अँड पी बिकॉज डिस्टन्स ह्याचं काय असणार आहे, डिस्टन्स ऑफ बी पी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ बी डी. ओके, किती आहे 4, त्यामुळे डी आणि पी पण इक्विडिस्टन्सला असणार आहेत. इझी आहे का अवघड होतं काय, जरा सुद्धा अवघड नाही आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 आता बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, राईट द पेअर पॉईंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू. पॉईंट क्यू पासून इक्विडिस्टन्स असलेला आहे. हे कसं आपण हा कसा क्वेश्चन सोडवला त्याचप्रमाणे हा पण सोडवायचा आहे. पॉईंट क्यू दिलेला आहे फक्त इथं, पॉईंट क्यू कुठं आहे, इथं आहे. मग ह्याच्यापासून इक्विडिस्टन्सला कोणते कोणते पॉईंट येऊ शकतात, एल आणि यू येऊ शकतं आणि पी आणि आर येऊ शकतं. एल आणि यू क्यूपासनं एक युनिटलाच आहे. ओके, एल आणि यू आणि कोणता म्हटलं मी, पी आणि आर. ओके, इक्विडिस्टन्सला आहे क्यूपासून, त्यामुळे आपण इथं काय लिहिणार, पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू आर कोणते कोणते आहेत, फर्स्ट नंबर दिलं, कोणते यू अँड एल. ओके, यू अँड एल बिकॉज डिस्टन्स ऑफ क्यू एल इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ क्यू यू. बरोबर आहे, किती आहे 1, त्यामुळे काय यू आणि एल असणार आहे. दुसरा आणि कोणता पॉईंट आहे, आर आणि पी. ओके, आर अँड पी का असणार आहे, बिकॉज डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ क्यू पी. का 2 आहे, त्याचं काय डिस्टन्स आहे 2 आहे, त्यामुळं काय डिस्टन्स ऑफ पी क्यू आणि डिस्टन्स ऑफ क्यू आर हे सेम असणार आहे, त्यामुळं आर आणि पी पण इक्विडिस्टन्सला असणार आहेत. आता पुढं आपल्याला काय फाइंड द डिस्टन्स ऑफ यू, आपल्याला ह्याचं डिस्टन्सेस फाइंड करत जायचे आहेत. ओके, ह्यातच बसते का बघूया आपण, जेणेकरून आपल्याला आपल्या ह्याच्यात पूर्ण होईल. ओके, क्वेश्चन नंबर 3 मी इथं लिहितो बघा, तर लिहालो आहे. ओके, डिस्टन्स ऑफ यू व्ही काढायचं. पहिला आपण काय करणार आहे, डिस्टन्स ऑफ यू व्ही करताना आपल्याला काय पहिला कोऑर्डिनेट्स ऑफ, इथं आता हे लिहूया, डिस्टन्स ऑफ यू व्ही आपण फाइंड करायचं आहे. ओके, हे फाइंड करायसाठी आपल्याला काय करणार आहे, लागणार आहे कोऑर्डिनेट ऑफ यू लागणार आहे. कोऑर्डिनेट काय डिस्टन्स आत्तापर्यंत आपण जसं काढलो आहे तसंच, तुम्ही व्हिडिओ स्किप केला तरी चालेल आणि तुमचं तुम्ही सोडवला तरी चालेल. उगाच काय व्हिडिओ बघण्यात तुम्ही वेळ घालू नका, स्वतः देखील तुम्ही सोडवू शकता, कारण आत्तापर्यंत आपण डिस्टन्स फाइंड करतच आलेलो आहे. ओके, तरी पण मी तुम्हाला सोडवून दाखवतो. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट यू, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट यू काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट यू -4 -5 आहे. ओके, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट यू -5 आहे आणि कोऑर्डिनेट ऑफ इथं आहे असलेल्या कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट व्ही किती आहे 5 आहे. ओके, व्ही किती आहे 5, 4 नंतर 5 येणार. मग आपण म्हणू शकतो सिन्स 5 ग्रेटर दॅन -5, मग डिस्टन्स ऑफ यू व्ही किती असणार आहे 5 - -5 म्हणजे किती 10. ओके, डिस्टन्स ऑफ यू व्ही किती असणार आहे 10 असणार आहे. इझी आहे. मग पुढं आता काय डिस्टन्स ऑफ पी सी काढायचं आपल्याला. डिस्टन्स ऑफ पी सी ओके काय असणार आहे ते बघूया. आता त्यासाठी काय आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी लागणार आपल्याला. त्यासाठी पीचं कोऑर्डिनेट काय आहे -2 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट आपल्याला काय लागणार आहे सी लागणार आहे.
सीचं कोऑर्डिनेट्स कोणते आहेत 4. सिन्स आपण म्हणू शकतो सिन्स 4 ग्रेटर दॅन -2 डिस्टन्स ऑफ पी सी इज इक्वल टू 4 - -2 किती आहे 6 असणार आहे. ओके, मग ह्याचं काय डिस्टन्स येणार आहे 6 येणार आहे. इझी आहे. डिस्टन्स ऑफ पी सी पण आपण फाईंड केलेला आहे. आता काय डिस्टन्स ऑफ व्ही बी फाईंड करूया. इथं लिहितो बघा डिस्टन्स ऑफ व्ही बी. जरासं हे झालेलं आहे खरं, तुम्ही समजून घ्या, कारण आपल्याला एका पानातच आपण बसवायचा प्रयत्न करालो आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजायला सिम्पल जाईल, कारण ह्याच्यावरती आपल्याला फिगर पण ऑब्झर्व करायला लागणार आहे. ओके, डिस्टन्स ऑफ व्ही बी आपल्याला फाईंड करायचं आहे. त्यासाठी काय आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट व्ही लागणार आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट व्ही आहे. व्हीचं कोऑर्डिनेट कोणते कोणते आहेत 5 आहे. व्हीचं कोऑर्डिनेट 5 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट आपल्याला काय लागणार आहे बी पण लागणार आहे. बीचा काय कोऑर्डिनेट 2 आहे. ओके, मग आता सिन्स आपण लिहू शकतो 5 ग्रेटर दॅन 2 देअरफॉर डिस्टन्स ऑफ व्ही बी इज इक्वल टू 5 - 2 लिहू शकतो, म्हणजेच काय 3. डिस्टन्स ऑफ व्ही बी आपल्याला काय मिळाला 3 मिळालं. इझी आहे एकदम, काय अवघड आहे काय. त्याच प्रकारे आता पुढं डिस्टन्स ऑफ यू एल आपल्याला फाईंड करायचं. हे फाईंड करण्यासाठी आपल्याला काय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट यू घेणार. कोऑर्डिनेट ऑफ यू काय आहेत -5. त्याचप्रकारे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एलचं कोऑर्डिनेट काय आहे -3. मग आता सिन्स आपण लिहू शकतो -3 ग्रेटर दॅन -5 -3 ग्रेटर दॅन -5 आहे. देअरफॉर डिस्टन्स ऑफ यू एल -3 - -5 किती असणार आहे 2. डिस्टन्स ऑफ यू एल काय येणार आहे 2 येणार आहे. ओके, अशा पद्धतीनं आपला प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट झाला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते देखील कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चांगला आहे ते पण सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ कळाला नसेल, आवडला नसेल ते पण कमेंटमध्ये सांगा आणि नक्की कळवा, जेणेकरून आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायला बरं पडेल. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.